पालघर नगर परिषद हद्दीत गणेश कुंडाचं सुशोभीकरण करण्याचा प्रोजेक्ट हाती पालघर नगर परिषदेने घेतला आहे। मात्र या प्रोजेक्टमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचे माजी नगरसेवक अरुण माने यांनी केला आहे आणि आपल्याबरोबर त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। अरुणजी, आपण काय म्हणाल, ह्या प्रोजेक्टचा उद्देश काय होतो आणि काय तुम्ही आरोप करत आहात? धन्यवाद हुसेन सर, तुम्ही आज गणेश कुंडाबद्दल जी आस्था दाखवली आणि मला बोलवलं, कारण वेळोवेळी मी या भ्रष्टाचार संदर्भात पत्रव्यवहार करत होतो आणि त्याचे पुरावे देत होतो। गेल्या 5-6 वर्षात म्हणजे 2019 पासून मी या संदर्भात पत्रव्यवहार करत होतो। माझी कारकिर्दी संपली, आमच्या नगरसेवकांची कारकिर्दी संपली, पण अजूनपर्यंत ह्या लोकांनी काही केलं नाही। आणि जो उद्देश होता गणेश कुंडाचा सुशोभीकरणाचा, तो उद्देश सफल झाला नाही। कारण बघा, आज गणेश कुंडाची अवस्था जी झाली आहे, भग्नावस्थेत सगळ्या मूर्ती पडलेल्या आहेत। आज पाणी आटून गेलेलं आहे। असं कधीच झालं नाही आहे की या जानेवारीच्या पहिले पाणी आटते करून, कमीत कमी मार्चपर्यंत पाणी असतेच। आज येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये मागीचा गणपती असतो। आज तर मागीच्या गणपतीला विसर्जनाला पाणीच नाही आहे इकडे, कसं विसर्जन करणार आहेत? आणि वेळोवेळी यांना मी सगळे पुरावे दिले होते। 2019ला कलेक्टर साहेबांनी पत्र दिलं भ्रष्टाचार निर्मूलन समितीने पालघर नगर परिषदेला की जी जागा शिल्लक आहे या गणेश कुंडाची आजूबाजूला, ती ताब्यात घ्या तुम्ही, कारण त्याच्या संदर्भात आमच्याकडनं पत्रव्यवहार झालं आहे। तर ह्या लोकांनी अजून ताब्यात पण नाही घेत, कारण आम्ही त्यावेळेला सभेमध्ये याचा पाठपुरावा करून याचा पूर्ण वित्तीय मंजुरीसाठी पण आम्ही त्याला मंजुरी दिली होती, पण त्यांनी 6 वर्षात काहीच केलं नाही आहे, जागा ताब्यात घेतली नाही। त्यामुळे इकडे फार मोठा भ्रष्टाचार या जागेत दिसत आहे आणि ह्याच्यासाठी काही लोकप्रतिनिधी यांना साथ देतात। आज 3.5 करोडचा आज हा जो ठेका काढलाय, 3.5 करोडचा ठेका कुठल्याच ह्याच्याने दिसत नाही, कारण ज्या कारणासाठी ठेका काढला होता त्याचे असे भग्न अवस्थेत अशा मूर्त्या पडलेल्या आहेत, काय कामाच्या त्या? असं जर का तुम्ही हे करत असेल, आणि ह्याच्यानंतर पण 3.5 करोडचा एक ठेका आहे, लाईटचा काहीतरी 50 म्हणजे जवळ 7.5 करोड रुपयाचा ठेका या नगर परिषदेने या संदर्भातच्या काढला आहे गणेश कुंडाच्या ह्याच्यात। तर असं कुठलंही 3.5 करोड जो आत्ता खर्च झाला आहे तो कुठल्याही अँगलने दिसत नाही आहे। त्याचे पुरावे मी नेहमी दिलेले आहेत। एक स्टील टनाचं 10,13,101 रुपये स्टीलचं दाखवलं आहे आणि ते स्टील कोरेकोटेड असते, ते ग्रीन कलरचं जे गव्हर्नमेंट देते, त्या गव्हर्नमेंट देते ते स्टील पण त्यांनी वापरलं नाही आहे, साधं स्टील वापरले आणि त्याचे त्यांनी 10 लाख रुपये टन दाखवलेलं आहे। एकंदरीत पाहिलं गेलं तर जे साहित्य आहे त्याच्यामध्ये पण निकृष्ट दर्जाचं मटेरियल असं वापरण्यात आलं आहे का, असं तुमचं म्हणणं आहे? हो, मी या संदर्भात सगळे माझ्याकडे व्हिडिओ आहेत, पुरावे आहेत। हे जे फुटपाथ जे बनवलं आहे पेवर ब्लॉक, त्या पेवर ब्लॉकमध्ये 15 दिवसांमध्येच सगळं तळे गेलेलं आहे आणि इकडे जे पायऱ्या आहेत त्या पायऱ्याच्या खाली त्यांनी विटांचं बांधकाम केलं। ॲक्च्युली खरं म्हणजे इकडे पाण्यात बुडते पावसामध्ये, तर त्यांनी ते विटाचं बांधकाम न करता पूर्ण सिमेंट RCCचं बांधलं पाहिजे होतं, पण तसं न करता त्यांनी सगळं इकडे आज कमीत कमी 10-15 फूट खाली आहे, इकडे एक पण पायरी खाली कोण पडलं तर पायरीवरती यायला जागा नाही आहे, अशी अवस्था केली गणेश कुंडाची। एकंदरीत पाहिलं गेलं तर गणेश कुंडाची जी सुशोभीकरण आहे त्यासाठी 3.5 कोटी ह्या सुशोभीकरणासाठी, या प्रोजेक्टसाठी ते पैसे नगरपालिकेने आपल्या प्रोजेक्टसाठी लावले होते। मात्र ह्या प्रोजेक्टमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी नगरसेवक अरुण माने यांच्याकडून येत आहे। मात्र असं असताना हे सुशोभीकरण करत असताना हे कोरडे तलाव कोणासाठी बांधण्यात आलेले आहे असा प्रश्न जनता विचारत आहे। कॅमेरामॅन निखिल मिस्त्रीसह मोहम्मद हुसेन खान, TV9 मराठी, पालघर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।